ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांती शांती शांती। ईशावास्य उपनिषद आणि पहिला असणारा मंत्र आपण मागच्या पाठाला संपूर्ण पाहिला। ईशावास्यमदगम सर्वं यत्किंचित् जगत्यां जगत येन त्यक्तेन भुंजिता मागृत कस्य सिद्धनाम। सारासार या मंत्राचा असणारा अर्थ, या ठिकाणी हे संपूर्ण जे जगत आहे, हे संपूर्ण जगत कशाने व्याप्त आहे ते त्या परमेश्वरानेच आच्छादित केलेलं आहे। आणि ज्या अंतर्बहिष्ठ तत्सर्व व्याप्यम नारायणस्ते, त्या संपूर्ण जगतामध्ये फक्त एकमात्र नारायणच आहे, नारायणाच्या व्यतिरिक्त काही नाही असा असणारा जो वेदांताचा असणारा मुख्य अभिप्राय, अभिन्न निमित्त उपादान कारण परमेश्वर, त्या परमेश्वराच्या व्यतिरिक्त या जगतामध्ये अन्य कोणतीही वस्तू नाही। बस हा सगळ्या उपनिषदांचा असणारा सिद्धांत, आणि तो सिद्धांत ईशावास्य उपनिषदाने अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी सांगितला। आणि त्या अनुषंगाने असणारा दुसरा मंत्र आज आपण आरंभ करणार आहोत। कोणता? कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषच्छतकं समाह एवं त्वैनान्यथ्यतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे। अशा प्रकारे असणारा हा दुसरा असणारा मंत्र। सारासार विचार पहिल्या मंत्राच्या अनुषंगाने ईशावास्य काय केलं त्यांनी, त्या ठिकाणी संपूर्ण परमेश्वरच आहे, परमेश्वराच्या व्यतिरिक्त काहीही नाही अशा प्रकारे या ठिकाणी जे आहे पहिला जो मंत्र आहे, पहिल्या मंत्राच्या माध्यमातून या ज्ञान मार्ग जो आहे, लोकेस्मिन द्विविधा निष्ठा सांगितलं। पुरा प्रोक्ता मयानग ज्ञानयोगेन सांख्यानाम सांगितलं, आणि कर्मयोगेन योगिनाम, त्यामध्ये असणारी जी ज्ञाननिष्ठा, ज्यामध्ये त्या ठिकाणी सातत्याने सांगितलं काय, एषणात्रय त्याग, सर्व संकल्प संन्यासी, सर्व कर्म परित्याग, हे सगळं जे काय आहे कोणासाठी, तो संन्यासी आहे, ज्याला फक्त यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनेव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते। अशा प्रकारचा जो संन्यासी आहे त्याच्याकरता असणारा हा पहिला मंत्र आहे, त्याच्याकरता असणारा हा ज्ञानमार्ग। म्हणून हे दोनच मार्ग सांगितले, नान्य पंथा विद्यते अनाय, की दुसरा मार्ग नाही, हे दोनच मार्ग, एक कर्ममार्ग आणि एक ज्ञानमार्ग। आणि म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी आता, परंतु कधी कधी भ्रांतीवश बरेच त्यावेळेस आचार्यांच्या पूर्वकालामध्ये सुद्धा काय होतं, ज्ञान कर्म समुच्चयवाद एक होता। कोणता होता? एक ज्ञान कर्म समुच्चयवाद, म्हणजे ज्ञान सुद्धा अपेक्षित आहे आणि कर्माची सुद्धा अपेक्षा आहे, अशा प्रकारचा जो वाद आहे त्याला म्हणतात ज्ञान कर्म समुच्चयवाद। हा जो ज्ञान कर्म समुच्चयवाद होता हा आचार्यांच्या पूर्वकालामध्ये होता। म्हणजे काय, ज्ञानाची पण प्राप्ती करायची, सकाळी उठल्यानंतर स्नान आदी करायचं, किंवा सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा काय करेल, तो ब्रह्मध्यान करेल, चिंतन वगैरे सगळं उत्तमा सहजावस्था, अशा काय ब्रह्ममुहूर्तामध्ये अगदी सूर्योदय होत नाही तोपर्यंत छानपैकी ब्रह्मज्ञान तो प्राप्त करेल, ब्रह्मविचार करेल, ब्रह्मज्ञानाची साधना त्या ठिकाणी करेल, अहम ब्रह्मासी तत्त्वमसी आदी वाक्याचं चिंतन श्रवण हे करेल, मनन करेल, त्यानंतर पुन्हा सहा वाजल्यानंतर स्नान आदी करेल, त्यानंतर संध्यावंदना पूजा आदी संपूर्ण कार्य करेल। म्हणजे कर्म झालं, पहिलं ब्रह्म झालं, आता काय कर्म केलं, त्यानंतर ते सगळी कर्मातून तो पुन्हा हे निवृत्त झाल्यानंतर पुन्हा काय करेल, 8-8:30 वाजता पुन्हा काय वेदांताचा पाठ आरंभ करेल, श्रवण, म्हणजे कर्म ज्ञान कर्म, पुन्हा दुपारी 12 वाजता पुन्हा अगदी अग्निहोत्रादी काही कर्म असतील ती कर्म कुर्वन्नेवेह कर्माणि, त्या अनुषंगाने अग्निहोत्रादी कर्म केलं। म्हणजे अशा प्रकारे सगळं दोन्ही जे आहे हे दोन्ही एकत्रितपणे, म्हणजे ज्ञान सुद्धा अपेक्षित आहे, कर्म सुद्धा अपेक्षा आहे, आणि ज्याप्रमाणे ज्ञान आणि कर्म समुच्चयवादाने दोन्ही करत असताना काय होईल, तो मोक्षाला प्राप्त करून घेईल। ज्याप्रमाणे त्याला ते उत्तम असं उदाहरण देतात, ज्याप्रमाणे तिक्तम औषधांमध्ये न संयुक्त, की औषध ज्यावेळेस अत्यंत कडवट असतं त्यास आपण ते औषध काय करतो, कडवट औषध म्हणजे ज्ञान वैराग्य एकदम कडवट आहे, मग ते औषध आपण काय, मधू न संयुक्त, ते आपण काय करतो, ते आपण औषध मुलगा किंवा कोणी घेत नसेल तर आपण काय करतो, मध घेतो, आणि मधामध्ये ते काय करतो, ते औषध जे आहे ते मधामध्ये औषध त्याचं मिश्रण करतो, आणि जे चाटण जे आहे ते आपण त्याला खायला देतो किंवा ते औषध म्हणून त्याला देतो, मग तो काय त्याला ते बरं वाटतं। म्हणजे काय झालं, त्याप्रमाणे अत्यंत असणारं हे ज्ञान अत्यंत काय दुर्लभ आहे, गुह्य अत्यंत राजविद्या आहे, अशा प्रकारचं असणारे विवेक वैराग्य अपेक्षित आहे, अत्यंत अशा प्रकारे असणारे क्लिष्ट, ते काय केलं, मधून संयुक्त, मधून संयुक्त म्हणजे कर्माच्या बरोबर कर्म आणि ज्ञान
ब्रह्मचिंतन सुद्धा करेल, ब्रह्मचिंतनानंतर पुन्हा निवृत्त झाल्यावर काहीतरी कर्मादी साधना करेल, देवता पूजन करेल, यज्ञादी काहीतरी करेल, पुन्हा त्यानंतर पुन्हा ब्रह्मकर्म श्रवण मनन करेल. अशा प्रकारे दोन्हीही एकत्रितपणे तो काय करेल, चालू ठेवले. दोन्ही साधना तो चालू ठेवेल. आणि अशा प्रकारे या दोन्ही ज्ञान आणि कर्मचय समुच्चय करून ज्ञानसुद्धा प्राप्त करेल, कर्माची सुद्धा प्राप्ती करून घेईल. आणि त्याने काय, तो ब्रह्मपदाला प्राप्त होईल. याला म्हणतात ज्ञान कर्म समुच्चय वाद. दोन्ही अपेक्षित आहे. ज्ञानसुद्धा अपेक्षित आहे आणि कर्मसुद्धा अपेक्षित आहे. या दोन्हीच्या अनुषंगानेच तो काय करेल, परमेश्वराला प्राप्त करून घेईल. परंतु याचा आचार्य पूर्ण खंडन करतात. ज्ञानादेव कैवल्यम आचार्यांचा सिद्धांत आहे, वेदांताचा सिद्धांत आहे की ज्ञानानेच, ज्ञानात एव, तिथे एव आहे, ज्ञानानेच प्राप्ती होते, दुसरं कशानेही होत नाही. हा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ते परब्रह्म जे आहे ते परब्रह्म प्राप्त करण्यासाठी ज्ञानच पाहिजे. आणि मग ते ज्ञान जे आहे ते उपयोगी ठरण्यासाठी किंवा सुदृढ होण्याकरता म्हणून त्याचा अंगत्वेनं सांगितलं. चित्तशुद्धीद्वारा, चित्तशुद्धीसाठी हे अपेक्षित सांगितलं. परंतु ज्ञानादेव कैवल्यम, त्यामुळे समुच्चयवाद जो आहे, समुच्चयवादांचं पूर्ण आचार्यांनी खंडन करून फक्त आणि फक्त ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो हा असणारा वेदांताचा सिद्धांत त्या ठिकाणी दृढ करण्याचा प्रयत्न केला. आणि तोच विषय आता या ठिकाणी पहिला जो मंत्र आहे हा ब्रह्मविद्यापद सांगितला की ज्ञानानेच कैवल्य ईशावास्य विदगम सर्व यत्किंच जगत्यान जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा, म्हणजे सगळ्यामध्ये थोडक्यात तेन त्यक्तेन भुंजिता मागृत कसं, म्हणजे सगळ्यामध्ये ब्रह्मदृष्टीच झाले पाहिजे. मग त्यावेळेस सांगितलं कालच्या पाठामध्ये प्रसादाची असणारी वृत्ती निर्माण झाली पाहिजे. प्रसादे सर्व दुःखाना, अशा प्रकारे त्या ठिकाणी एकदा प्रसादाची वृत्ती झाल्यानंतर का त्यामध्ये सगळी जी पाप आहे भुंजते ते त्वगम पापा ये पचंती, आत्मकारणात सांगितलं की स्वतःसाठीच. म्हणून ज्या वेळेस तुम्ही अन्न शिजवता त्यावेळेस काय करतो आपण, देवाला नैवेद्य करत नाही. म्हणून आपल्याकडे नाही विषय हा शब्द प्रचलित, परंतु आज भोग क्या आहे, भोग क्या लगाना आहे. तुम्ही खाली उत्तरेकडे जर गेला तर प्राकर्षण हा शब्द पाहता, आज क्या भोग लगाएंगे, म्हणजे आपल्यासाठी नाही, कोणासाठी, परमेश्वराला काय तुम्ही आज नैवेद्य करणार आहात. म्हणजे जे आपण काय करणार आहोत ते सगळं परमेश्वरासाठी करणार आहोत, ही त्याच्यामध्ये असणारी वृत्ती आहे. आणि ज्यावेळेस तो परमेश्वराला अर्पण आपण करतो आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण त्याचं ग्रहण करतो त्यावेळेस काय त्याच्यामध्ये असणारे सगळी जी पाप आहे ती नष्ट होऊन जातात. हा त्याच्यामागचा उद्देश. म्हणून प्रत्येक वस्तू त्वदीय वस्तू गोविंदम तुभ्यमेव समर्पीयते, की तुझीच वस्तू आहे. सगळ्या जगतामध्ये असणाऱ्या प्रत्येक वस्तूवर परमेश्वराचाच अधिकार आहे, कारण त्यांनीच या सगळ्याची निर्मिती केली. आणि मग अशा प्रकारे परमेश्वराचा अधिकार असल्यामुळे त्याची वस्तूच त्याला आपण देतो. आपलं काही नाही येते, देह सुद्धा आपला नाही आहे. त्याचं सगळं आता विश्लेषण मागच्या पाठामध्ये झालं. किती आपण म्हटलो तरी देहश्चितायाम सांगितलं त्या ठिकाणी. जोपर्यंत चिता जळत नाही तोपर्यंत देह माझा आहे. आणि एकदा चिता जळल्यानंतर मग काही मागं राहणार नाही. मग काय, जी काय आपण जन्मामध्ये केलेलं संचित जे आहे, जी काय कर्म केली त्या कर्माची शिदोरी बरोबर घ्यायची. धर्मानुगच्छती जीव एकहा, जी आयुष्यामध्ये चांगली वाईट जी कर्म केली त्या कर्माची शिदोरी फक्त आपल्याला घेऊन जायचं, दुसरं इथून आपण काही घेऊन जाणार नाही. म्हणून आपला प्रयत्न काय पाहिजे, आपण जीवन जगत असताना आपल्याला बरोबर काय घेऊन जाणार आहोत ते घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील राहायला पाहिजे. ना की या सगळ्या ज्या आहे जड, हे सगळं जे बाकीचा सगळा जो विषय आहे तो घेऊन जाणार नाही, तो इथंच सोडायला लागणार. कितीही तुम्ही म्हटला की बरोबर येईल, काही एक सुईचा धागा सुद्धा बरोबर येऊ शकणार नाही. त्या ठिकाणी आता ते गोष्ट सांगायला आता हे नाही, पुन्हा वेळ जास्त होईल, पण सुंदर एक त्या ठिकाणी एक गोष्ट सांगतात. आता असू दे, तो विषय तर आता नंतर घेऊ. पण म्हणजे सांगायचं इथं तात्पर्य काय आहे की इथे सांगायचं तात्पर्य ज्ञान आणि कर्म समुच्चयवाद कधी होत नाही. ज्ञान हे ज्ञानच आहे, कर्म हे कर्मच आहे. अशा प्रकारे असणारं ज्ञानाचं स्वरूप त्या ठिकाणी सांगून आता दुसऱ्या मंत्रामध्ये कर्माचं असणारं स्वरूप तुला जर नाही
ऐषणात्रयाचा त्याग करत सर्व कर्म संकल्प संन्यास होऊ शकत नाही. विवेक वैराग्य तुझ्यामध्ये नाही. मग काय कर? कुर्वन्नेवे हे कर्माणि जिजीविषच्छतकं समाम. कर्म करत करत शतम 100 वर्षाच्या आयुष्यावर मर्यादा सांगितली. जीवेत शरदशतम. त्याने आपल्या जीवनामध्ये शरद ऋतू जे आहेत हे किती पाहावे? 100 पाहावे. असे ही आमची संकल्पना की मनुष्य कसा पाहिजे? 100 वर्ष दीर्घ पूर्ण आयुष्य त्याला प्राप्त हो, हेच आशीर्वाद आपण त्या ठिकाणी देतो. म्हणजे अशा प्रकारचं ते संपूर्ण जे आयुष्य आहे. मग तू काय कर? तर अशा प्रकारे तुझं असणारं पूर्ण आयुष्य कुर्वन्नेव कर्माणि जिजीविषच्छतकं सतः. कर्म करत 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 कोणती शास्त्रविहित कर्म करत म्हणजे काही करत नाही. त्या ठिकाणी सांगितलं शास्त्राने जी सांगितली आहे नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त आदीची शास्त्राने जी कर्म करत त्या ठिकाणी सांगितली आम्हाला ती शास्त्रविहित निषिद्ध सोडून. निषिद्ध कर्म केली तर काय? पापाचेच भागीदार आहे. म्हणून ती सोडून जी शास्त्र तस्मात् शास्त्रम प्रमाणं सगळं शास्त्राविधीच्या अनुकूल शास्त्राने सांगितलेली कर्म करत करत काय केलं पाहिजे? जिजीविषच्छतकं समाह. 100 वर्ष तू आपलं आयुष्य जे आहे हे आयुष्य तू काय कर? अशा प्रकारे शास्त्रविहित कर्म करत जग. म्हणजे अशा प्रकारे जो ज्ञान प्राप्तीसाठी संन्यास मार्गासाठी ज्ञान मार्गासाठी जो अजून पात्रतेचा झालेला नाही, अजून अधिकारी झालेला नाही, त्याच्याकरता म्हणून उपदेशात्मक असणारा हा दुसरा श्लोक या ठिकाणी त्यांनी सांगितला. कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषच्छतकं समाह एवं द्वैनान्यत्यतो अस्ति न कर्मलिप्यते नरे. सांगितलं या ठिकाणी की अशा प्रकारे काय या लोकी काय करत? तर या लोकी कर्म करत करत कसा करतो? 100 वर्ष जगण्याची इच्छा कर. कधी? जिजीविषच्छतकं समाह. कमी नको आयुष्य, पूर्ण आयुष्य पाहिजे. म्हणजे कसं? उत्तम आरोग्य, क्षेम, स्थैर्य, आयु आणि आरोग्य आपल्याकडे सांगितलं. नुसतं आरोग्य नको, तर आयु बरोबर आरोग्य या दोघांचं पाहिजे. म्हणजे काय? नुसतं जगतोय परंतु अनेक रोगांनी पाहतो आपण पीडित आहे, तसं नाही पाहिजे. आरोग्य पण पाहिजे आणि आयु पण पाहिजे, दोन्ही बरोबर पाहिजे. त्यातनं नुसतं एकच नाही पाहिजे. उत्तम आरोग्य पण म्हणजे उत्तम आरोग्य संपदा पाहिजे. कारण का? शरीर माध्यम खलु धर्म साधनम सांगितलं. हे शरीर जे आहे हे शरीर काय? शरीर आद्यम खलु धर्म साधनम. शरीरच धर्म जर करायचा असेल तुम्हाला तर पहिलं प्रमुख साधन काय आहे? तर शरीर आहे. तुम्ही बसूच शकणार नाही एका जागेवर. समजा तासभर तर तुम्ही कसा जप करणार? तुम्ही कशी पूजा करणार? कसं अध्ययन करणार? म्हणून सांगितलं जोपर्यंत शरीर अशिष्टो दृष्टो बलिष्ठ त्या ठिकाणी सांगितला उपनिषदाने कसा पाहिजे? तो बलिष्ठ दृढ असा असणारा तो ब्रह्मचारी, तो असणारा गृहस्थी. त्याने काही सगळी कर्म जी आहे ती व्यवस्थितपणे करून 100 वर्ष आयु आणि आरोग्य या दोन्ही यांनी संयुक्त असा पाहिजे. म्हणजे काय? मग त्याचा मग काय? तो कर्मामध्ये अधिकारी होईल. एवं तो अन्यथ्योतो अस्ति न कर्मलिप्यते नरे. मग अशा प्रकारे काय? मनुष्याचा अभिमान ठेवणारा जो काय मी आता असं करता आहे, मनुष्याचा अभिमान म्हणजे या कर्माचा मी अधिकारी आहे. अशा प्रकारे जो कर्माधिकारी स्वतःला मानतो त्याच्यासाठी जो त्या कर्माचा करता आहे, अशा प्रकारे मनुष्यत्वाचा अभिमान ठेवणारा तुझ्यासाठी या व्यतिरिक्त अन्य पंथा विद्यते. याच्या व्यतिरिक्त दुसरा मार्ग नाही. जोपर्यंत तुला विवेक वैराग्य प्राप्त होत नाही, वेदांत अथवा संन्यास ग्रहणाचं असणारी जे अधिकारी तत्व तुला प्राप्त होत नाही, तोपर्यंत तू काय केलं पाहिजे? हेच जे कर्मशास्त्राने सांगितलं नित्य नैमित्तिक काम्य विधी निषेधात्मक जी कर्म आहे, विधी म्हणजे जी करायची, निषेधात्मक म्हणजे त्यागायची, ती करायचीच नाही. नकलंजम बक्षेत, मांसाहार करू नये, न सुराम पिवेत, मद्य आदी पिऊ नये, हे सगळं सांगत. द्यू अक्षैर्मा क्रीडाई म्हणजे अक्षय म्हणजे या ठिकाणी असणारे पत्ते आधी खेळू नये. हे सगळं हे काय? निषेधात्मक कर्मशास्त्र. शास्त्राने सर्व सांगितलं काय करावं काय करू नये. विधी आणि निषेधात्मक. विधी म्हणजे हे करा. अरसंध्या उपाथित यावन जीवम अग्निहोत्रम जुयात देवपूजां कुर्यात. अशा प्रकारे प्रतिदिन संध्या वंदना अग्निहोत्र आदी देवपूजा आदी कर्म कर्तव्य. हे जे काय शास्त्राने सांगितलं हे सगळे काय करावं आणि काय करू नये या दोन्हीचाच जे आहे हे दोन्ही कर्मशास्त्राने त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे अशा प्रकारे मग मी कर्माचा अधिकारी आहे, अजून तू स्वतःला कर्माचा अधिकारी मानतोस ना. आता
मग जर का तू स्वतःला कर्माचा अधिकारी मानत असशील तर मग काय कर, मग तू स्वतःला कर्माचा अधिकार तुझ्यासाठी दुसरा कोणताच या एवं तो न अन्यथा अस्ति न कर्म लिप्यते नरः, हा तुझ्यासाठी याच्या व्यतिरिक्त कर्ममार्गाच्या व्यतिरिक्त जो आहे त्या व्यतिरिक्त अन्य कोणताच मार्ग नाही, यासाठी दुसरा कोणताच मार्ग नाही ज्यामुळे तू काय शुभ अशुभ कर्म तुला स्पर्श करू शक. अशुभ कर्म म्हणजे कोणती, जी निषिद्ध कर्म आहे. विधी मार्गाने जर आपण गेलो तर निषिद्ध जी कर्म आहे म्हणजे ज्या पापाचरणांची पापाचा स्पर्श, विधी कर्म केली तर काय पापाचा स्पर्श होणार नाही. मग तेच सांगितलं त्यामुळे तुला काय न कर्म लिप्यते नरे, लिप्यते नरे हे न कर्म म्हणजेच काय, त्या ठिकाणी असणारा पापाचा जो संसर्ग आहे, जो शुभ कर्म करत राहिलास तर त्यातनं निर्माण होणारं जे पुण्य आहे किंवा अशुभ कर्म करत राहिला तर त्यातनं निर्माण होणारं जे पाप आहे त्या पापाचा संसर्ग तुला होणार नाही. आणि अशा प्रकारे जर का तू ज्ञानयोगाच्या योग्यतेचा अधिकारी नशील तर काय केलं पाहिजे, तुला आपल्या जीवनामध्ये कर्म करतच, कोणती कर्म, विधीनी जी सांगितलेली आहे नित्य नैमितिक काम्य प्रायश्चित्त आदी जी कर्म सांगितलेली आहे या सर्वांचं कर्माचं अनुष्ठान करत तू आपलं जीवन जग, ज्याने तुला काय होईल, पापाचा संसर्ग जो आहे तो होणार नाही. पापाचा संसर्ग होणार म्हणजे नाही म्हणजे काय, मग तुझ्या अंतःकरणामध्ये अलग अलग पुण्य जे आहे, सुकृत जे आहे, त्या सुकृताच्या अनुषंगाने अंतःकरणामध्ये काम, क्रोध, लोभ, मोहादी जे आहेत हे षड रिपू अलग अलग ती कशाने निर्माण होतात, पापवासनेनी. पापाची एकदा वासना निर्माण झाल्यानंतर ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधो विजायते. काय पापाचा संसर्ग एकदम मनुष्याला झाला किंवा अंतःकरणामध्ये सगळ्यात हेच कामाच्या अनुषंगाने क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे बसलेच आहेत. फक्त वाट पाहू नये, तुम्ही कधी दिशा चुकले की हे सगळे लगेच तिथं उपस्थितच झाले. आणि म्हणून अशा प्रकारे दिशा चुकू नये म्हणून काय केलं पाहिजे, म्हणून दिशा चुकू नये म्हणून शास्त्रविहित कर्म केली पाहिजे. म्हणजे काय होईल, तो अयोग्य दिशेला जाणार नाही, तो दिवसभर तो त्याच्या ह्याच्यातच राहील. सकाळी उठला की बाबा मला हे करायचं ते करायचं, माझं आता ह्याची वेळ आहे, माझी पूजेची वेळ आहे, माझी अध्ययनाची वेळ आहे, आता माझं दुपारचं अग्निहोत्र आलं, आता मला थोडी वामकुक्षी करायची आहे, संध्याकाळी मला स्नान संध्या करायची, पुन्हा आता स्तोत्र पठण आलं. म्हणजे संपूर्ण जीवन त्याला बाकी जी कर्म आहे पापात्मक कर्म जे आहे, पापात्मक कर्म त्याला स्पर्श करणार नाही. आणि पापात्मक कर्म आणि त्याला स्पर्श केला नाही म्हणजे काय, अंतःकरणामध्ये काय, म्हणजे आहे सद्गुण जी दैवी गुणसंपत्ती जी आहे, अमानित्व अदंबित्व गीतेने सांगितली, ती अमानित्व अदंबित्व आदी दैवी गुणसंपत्तीच त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. आणि पापाने स्पर्श केल्याबरोबर काय होतं, त्याबरोबर षड रिपू लगेच उपस्थित होतो, काम, क्रोध, लोभ, मोह बुद्धीनं. आणि एकदा ते तिथं निर्माण झाले की काय होणार आहे, बुद्धीनाशात प्रणश्यती, ते आता नाशच करून ठेवणार. म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी उपदेश काय केला, मग तुला कर्म करायची आहेत ना, मग कोणती कर्म, शास्त्रविहित कर्म. शास्त्राने जी कर्म आम्हाला सांगितलेली आहेत सगळं सांगितलं आहे शास्त्राने. ब्रह्ममुहूर्तापासून रात्रीपर्यंत काय काय कधी करावं काय नाही करावं सगळं ब्रह्मकर्म समुच्चयामध्ये सगळ्या प्रकारचे. म्हणून तस्मात शास्त्रगीता म्हणतो, काय करायचं आहे काय मला वाटतं म्हणून काही नको, तस्मात शास्त्रम प्रमाणते, शास्त्र प्रमाणित असावं. त्याला शास्त्राने काय सांगितलं, आता कधी काय करावं, आज काय आहे, हा शुक्ल चतुर्थी आहे का पंचमी आहे, गणपती कधी बसावं, काय कधी करावं, गणपतीमध्ये कशा प्रकारे हे करावं, हे सगळं सांगितलं शास्त्राने. आणि म्हणजे अशा प्रकारे शास्त्र प्रमाणित ज्यावेळेस आपण शास्त्राने विधीने अनुषंगाने सांगितलेली जी कर्म केली त्यावेळेस काय निश्चितपणे काय अंतःकरणाची शुद्धी होऊन त्या ठिकाणी दैवी गुण संपत्ती प्रकट होणार. का कर्म तीच करावी, त्याने चित्ताची शुद्धी होणारे म्हणून तीच कर्म केली पाहिजे. निषिद्ध कर्म करून काय चित्ताची अशुद्धी होणार. ज्या ठिकाणी चित्त अशुद्ध आहे, खरकट भांड्यामध्ये चेहरा दिसत नाही, चेहरा कोणत्या भांड्यामध्ये शुद्ध जे केलेलं आहे, स्पष्ट घासून अतिशय स्वच्छ लकलकीत केलेलं आहे, ते समोर जर धरलं तर काय होणार आहे, ते लगेच तुम्हाला तुमचा चेहरा दिसणार आहे. परंतु तेच जर खरकट असेल, त्यात कितीही पाहण्याचा तुम्ही चेहरा प्रयत्न केला तर दिसणार आहे का, तर दिसणार नाही. कारण का त्यात खरकट आहे. म्हणजेच काय त्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह हे सगळं अंतःकरण हे भांडच आहे या ठिकाणी.
मग याच्यामध्ये सुद्धा काय आहे, सगळं खरकटन ज्यावेळेस निर्माण होतं, कोणतं काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, त्यावेळेस काय त्याच्यामध्ये आपला चेहरा दिसत नाही, स्वस्वरूप त्यामध्ये दिसत नाही. स्वस्वरूप जर पाहायचं असेल आपल्याला तर काय केलं पाहिजे, हे सगळ्यांचा त्या ठिकाणी काम, क्रोध आदी यांचा नाश करून त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, अमानित्व, अदंबित्व, अभयम, सत्व, शुद्धी, ही दैवी गुणसंपत्ती सांगितलेली आहे गीतेमध्ये. हे सगळी दैवी गुण त्या संपत्तीनी हे सगळं किलमिश त्याच्यामधलं दूर केल्यानंतर ते काय होईल, अंतःकरण स्वरूप भांड जे आहे अतिशय स्वच्छ दिसेल. आणि ज्यावेळेस ते स्वच्छ दिसेल त्यावेळेस तिचा प्रकाश आपल्याप दिसणार आहे. त्याला म्हणतो आपण, त्याची असणारी अनुभूती म्हणतो आपण, ती अनुभूती आपल्याला त्या ठिकाणी तुम्हाला येणार आहे. म्हणजे अशा प्रकारे ज्याप्रमाणे सूर्यावर आलेलं ढगांचं आच्छादन दूर झाल्यानंतर सूर्य आपल्याला स्पष्ट होणार आहे. स्पष्ट करण्यासाठी गरज नाही तिथे, तो तिथेच आहे. फक्त काय आवरणाने आच्छादित झालेला आहे, फक्त आवरण दूर करायचं. जेव्हा स्वच्छ पाणी पाहण्याकरता ज्यावेळेस त्या पाण्यावर आलेलं शैवाळ ज्यावेळेस दूर केल्यानंतर जसं ते स्वच्छ पाणी आपल्याप तिथं आहे, सूर्यावर आलेल्या ढगाचं आवरण दूर केल्यानंतर सूर्य ज्याप्रमाणे स्वच्छ तिथल्या तिथे आहे, त्याप्रमाणे या ठिकाणी अंतःकरणावर आलेलं हे काम, क्रोध आदी आवरण एकदा दूर झालं की ते जे आहे तत्व, जय जय संवेद्या आत्मरूपा, ते आत्मस्वरूप असणारं तत्व त्या ठिकाणीच येते, ते कुठेही गेलेलं नाही. आणि म्हणून असं असणारं ते आत्मस्वरूप तत्व तुला जर प्राप्त करायचं असेल तर काय केलं पाहिजे, म्हणून ही कर. अलग लक्षात का त्या ठिकाणी म्हणून सांगितलं तैत्तिरीय उपनिषदामध्ये. घरी गेल्यानंतर पण काय केलं पाहिजे, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यदेवो भव, अतिथीदेवो भव, यान्यनवद्यानि सर्वाणि तानि सेवितव्यानि. या सगळ्यांची तू घरी गेल्यानंतर सेवा कर. यथा ते दत्तवर्तेरन तथा तेषु वर्तेधः. ज्याप्रमाणे तू ज्या भागामध्ये जाशील, कालदेश तिथले असणारे नियम भिन्न भिन्न आहेत. आणि त्या काल देश नियमाच्या अनुकूल यथा ते तत्र वर्तेरन सांगितलं. त्या ठिकाणी असणारे जे प्रतिष्ठित, त्या ठिकाणी असणारे जे मुख्य जे आहेत त्यांच्या अनुषंगाने यथा ते तत्र वर्तेरन. प्रत्येकाचा असणारा कालभेदाने काय काय फरक असतो. प्रत्येक सण वार जरी असले तरी आपल्याकडे परंपरा भिन्न असतात. थोडं खाली आपण गेलं की आणखी परंपरा भिन्न 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 होत जातात. मग देशकालात त्या परंपरेमध्ये थोडासा फरक राहतो. म्हणून अशा प्रकारे मग यथा ते तत्र वर्तेरन तथा तेषु वर्तेताः. जसं ज्या ठिकाणी ज्या देश आणि कालाच्या अनुरूप तिथं अनुष्ठान चालू आहे त्याचप्रमाणे अनुष्ठान आपण केलं पाहिजे. आणि म्हणजे अशा प्रकारे काय केलं म्हणजे कर्मच करायचं असेल तर तू अशा प्रकारे त्या त्या अनुषंगाने कर्म करत काय केलं पाहिजे, आपलं जीवन यापन केलं पाहिजे. म्हणजे जे अशा प्रकारचे असणारे शास्त्रविहित कर्म काय करणारे तुझी चित्तशुद्धी करतील. आणि अशा प्रकारे त्या चित्तशुद्धीच्या द्वारे त्या सुस्वरूपाचं असणारं जे ज्ञान आहे त्या सुस्वरूपाचं ज्ञान तुला त्या ठिकाणी प्राप्त होईल. अशा प्रकारे या ठिकाणी दुसऱ्या मंत्राच्या अनुषंगाने म्हणून कर्माचा असणारा सिद्धांत म्हणून दोनच हे मग कर्माच्या मध्ये बाकीचे सगळे भक्ती असेल, ध्यान असेल, बाकीचे जेवढे जे मार्ग आलेले आहेत हे सगळे कर्मामध्ये आहेत. आणि मग या सगळ्यांचा असणारी विद्या प्रमुख राजविद्या म्हणजे ब्रह्मविद्या त्यावेळेस त्या चित्तशुद्धी होईल. या सगळ्याच्या द्वारे त्यानंतर त्याचा राजविद्येमध्ये प्रवेश होईल. मग त्याच्यासाठी मग ऐशनात्रय वगैरे त्या ठिकाणी संपूर्ण सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे पहिला जो मंत्र आहे त्यामध्ये ब्रह्मविद्या प्रतिपादित करून दुसऱ्या मंत्राच्या द्वारे या ठिकाणी कर्मविद्या जी आहे कर्मविद्या या ठिकाणी प्रतिपादित करण्याचा प्रयत्न करतात. त्याचं असणारं उपोद्घातन प्रास्ताविक भाष्य काय म्हणतात, आचार्यांचं असणारं भाष्य, दुसरा मंत्र दुसऱ्या मंत्राचं असणारं भाष्य काय म्हणतात, एवं आत्मविदः पुत्रादेशनात्रय संन्यासेन आत्मज्ञाननिष्ठातया आत्मा रक्षितव्य इति एषा वेदार्थः. अथ इतरस्य अनात्मतया आत्मग्रहणाय अशक्तस्य इदमुपदिशति मंत्रः. की अशा प्रकारे आचार्य या ठिकाणी म्हणतात काय म्हणतात, अशा प्रकारे वरील प्रमाणे अशा प्रकारे काय श्रुतीचेही हेच तात्पर्य आहे. काय श्रुतीचं तात्पर्य आहे म्हणजे श्रुती म्हणजे वेदमंत्रांचं. श्रुती स्मृती आणि पुराण आपण म्हणतो. अलग लक्षात, पहिली श्रुती म्हणजे मूळ वेदमंत्र यस्य निश्वसितम वेदाः अपौरुषेय आपण त्याला म्हणतो. परमेश्वराचा असणारा विश्वास स्वरूप असणारे हे वेदमंत्र म्हणजे श्रुती. ती परमप्रमाण आमच्यासाठी
त्यानंतर श्रुतीच्या अनुकूल स्मृती पाहिजे आणि स्मृतीच्या अनुकूल पुराण त्या ठिकाणी असणार. म्हणजे उत्तर श्रेष्ठ आपण म्हणतो. म्हणजे अशा प्रकारे काय श्रुतीचे हे तात्पर्य आहे. काय श्रुतीचं तात्पर्य आहे की आत्मवेत्यासाठी जो आत्मवेत्ता आहे की ज्याला आता ह्या स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, सर्व संकल्प संन्यास करायचा आहे, अशा प्रकारचा जो आत्मवेत्ता आहे त्याने काय केलं पाहिजे. त्या आत्मवेत्यासाठी पुत्रादेशणा त्रयाचा त्याग करून त्याने काय केलं सांगितलेलं. काय काय सांगितल्या. पुत्रेषणा वित्तेषणा आणि लोकेषणा. याच्या कुठे ना कुठेतरी तो अडकत जातोय. परंतु अलग लक्ष उत्तर का अडकण्याचं प्रमाण जास्त आहे. एक वेळ पुत्रेषणा तो सोडून देईल, वित्तेषणा सोडून देईल, पण लोकेषणा सोडणं अतिशय अवघड आहे. म्हणून अशा प्रकारच्या ऐषणात्रयाचा काय केला पाहिजे. पहिला त्याग केला पाहिजे आणि अशा प्रकारे ऐषणात्रयाचा त्याग करून त्या या पुत्रादी ऐषणात्रयांचा त्याग करून आत्मनिष्ठ होऊन आत्मरक्षा केली पाहिजे. अलग आत्मनिष्ठा काय केली. आत्मनिष्ठा प्राप्त केली पाहिजे आणि आत्मनिष्ठा प्राप्त करून काय आत्मरक्षा आत्मा हा सांगितला आहे. आत्मा हा ह्याच्यामध्ये उपनिषदांचा असणारा शब्द तो आत्मा हा नाही झाला पाहिजे. आत्मनिष्ठा केली. उद्धरेद आत्मनात्मानं न आत्मानव साधोय आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मना. आपला उद्धार आपणच केला पाहिजे. कोणी येईल आणि माझा उद्धार करणार, कोणी कोणाचा उद्धार करणार नाही. आपल्यालाच आपला आत्मउद्धार करून घेतला पाहिजे. मग आत्मउद्धारासाठी आत्मनिष्ठा होऊन म्हणजे आत्मरक्षा केली पाहिजे. आत्मरक्षा म्हणजे स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून स्वस्वरूपाचं असणारं त्याचं स्वरूप काय आहे. सच्चिदानंद स्वरूप चिदानंद रूप शिवोहम हे जे स्वस्वरूप आहे हे स्वस्वरूप काय केलं पाहिजे. प्राप्त केलं पाहिजे. कधी यहचेद वेदी आता सत्यमस्ते न चेदी हा वेदी महती विनष्टीही सांगितलं केन उपनिषद. आत्ता करतो मग करतो नाही म्हणतो उपनिषद. चालणार नाही म्हणतो. आत्ताच केलं पाहिजे. यहचेद वेदी आता सत्यम असते. या जगतामध्ये एकच वस्तू सत्य. एकम सद्विप्रा भूदा वदंती ते सांगितलं. ती कधी एकच वस्तू सत्य या जगतामध्ये आणि अशी असणारी ती सत्य वस्तू ती कधी प्राप्त केली. आजच्या यहचेद वेदी आता सत्यम असती न चेद यह अवेदी. जर का तू जाणलं नाहीस तर काय महती विनष्टी हे सांगितलं उपनिषदांनी की जर का तू ती वस्तू या जन्मामध्ये प्राप्त करून घेतली नाही किंवा आत्ताच सुरुवातच तुला केली पाहिजे आणि नाही केली तर काय होईल. महती महान तुझा विनाश होईल. महान विनाश होईल म्हणजे काय. महान विनाश होईल म्हणजे पुन्हा या जन्म आणि मरणारूपी जो संसार आहे या जन्म आणि मरणारूपी संसारामध्ये पुनरपि जनम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेश असं जन्म मरणारूपीचा जो संसार आहे या जन्म आणि मरणारूपी संसारामध्ये तू पुन्हा येणार. म्हणून काय केलं पाहिजे. आपणच आपला उद्धार केला पाहिजे. म्हणून काय केलं आत्मनिष्ठा होऊन त्याने काय केलं प्रत्येकाने आत्मनिष्ठा प्राप्त केली पाहिजे आणि आत्मनिष्ठा प्राप्त करून आपली आत्मरक्षा केली पाहिजे. आत्मरक्षा करणं म्हणजे काय. त्याला स्वस्वरूपाचं तू कोण आहेस याची जाणीव त्याला करून दिली पाहिजे. आपण व्यवहारात म्हणतो त्याला जाणीव नाही त्याला त्याची जाणीव करून दे म्हणून. तसं इथे आपण कोण आहोत याची आपल्याला जाणीव नाही आणि जाणीव नसल्यामुळे हे संपूर्ण दुःख आहे. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि निर्देश आनंदाची प्राप्ती हा जो उपनिषद सिद्धांत. कशासाठी हे ज्ञान अलग लक्षात. वास्तविक कसा आहे तो सच्चिदानंद स्वरूप असताना सुद्धा नित्य आनंद स्वरूप असताना सुद्धा स्वतःला काय करतोय सुखी दुःखी अमुक तमुक हे सगळं जे समजतोय ते त्याला त्याची जाणीव करून देणं. त्याला जाणीव करून देणं म्हणजे आत्मरक्षा करणं आणि ते कोणी आपणच आपलं केलं. दुसरा कोणीही येणार नाही. हा येऊन माझ्या डोक्यावर हात ठेवेल तो येऊन करेल तो काही नाही. तुझं तुलाच करायला लागणार. दुसरा कोणी येणार नाही. फक्त गुरु तुला काय मार्ग दाखवेल. या मार्गाने गेलं पाहिजे. हा तुझा मार्ग आहे. ही साधना हे साध्य आणि तू साधन हे सगळं दाखवण्याचं काम करतील. परंतु त्या मार्गावर चालण्याचं काम तुलाच केलं पाहिजे. अशा प्रकारे काय केलं पाहिजे. आत्मनिष्ठा होऊन काय केले स्वतःची आत्मरक्षा आपण केली पाहिजे. आता जो आत्मतत्वाचे ग्रहण करण्यास असमर्थ आहे असा जो दुसरा आता पहिल्यासाठी सांगितलं आत्मरक्षाच केली पाहिजे त्यांनी म्हणजे काय ज्ञाननिष्ठा त्या मार्गामध्येच आला पाहिजे. परंतु दुसरा जो आहे काय तो दुसरा काय करतोय जो आत्मतत्वाचे ग्रहण करण्यास समर्थ अजून तो समर्थ नाही. त्याला ही विद्या आता लक्षात येत नाही. अजून लक्षात येत नाही सारासार बाबा नक्की काय किती सांगितलं ते बरोबर तिथे सांगितलं. आश्चर्य पश्चती कश्चित येणं वगैरे या श्लोकाच्या द्वारे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु असा जो आहे की अजून तो आत्मज्ञाननिष्ठा झालेला नाही
अशा प्रकारचा जो दुसरा साधक आहे त्यासाठी, परंतु आता जो आत्मतत्वाचे ग्रहण करण्यास असमर्थ आहे, अजून त्याला ते ज्ञान होईना, कारण का विवेक वैराग्य अजून निर्माण झालेलं नाहीये आणि म्हणून त्या प्रकारे ते ज्ञान आता त्या ठिकाणी त्याचं नाहीये, असा असमर्थ दुसरा असमर्थ साधक आहे आत्मतत्वासाठी किंवा आत्मज्ञान निष्ठा प्राप्त करून घेण्यासाठी तो अजून समर्थ झालेला नाही, असा जो दुसरा साधक आहे त्याच्यासाठी या मंत्राचा उपदेश करतात. अशा प्रकारचा जो मंत्र, आलं का लक्षात, जो कोण आत्मज्ञान निष्ठा प्राप्त करण्यासाठी योग्यतेचा नाही, असमर्थ आहे, असा जो दुसऱ्या दर्जाचा साधक आहे त्याच्यासाठी या ठिकाणी असमर्थ आहे तो आत्मज्ञान निष्ठा करण्यासाठी, त्याच्यासाठी या मंत्राचा उपदेश करतात. म्हणजे दुसरा जो मंत्र आहे या दुसऱ्या मंत्राचा उपदेश या ठिकाणी त्यांनी केला. कुर्वन्नेवे हे कर्माने जिजीविषच्ಛन् समाह एवं तु नान्यत्योतोसी न कर्म लिप्यते नरे. हे अशा प्रकारे या दुसऱ्या मंत्राचा अभ्यास, मंत्राचा उपदेश जो आत्मनिष्ठ होण्यासाठी योग्यतेचा नाही, अशा प्रकारे जो कर्ममार्गाने जाणारा आहे त्यासाठी या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. आणि त्याचा असणारा आता मंत्राचा अर्थ झाला. आता त्याचं असणारं भाष्य जे आहे ते परवाच्या पाठामध्ये करणार आहोत. उद्या सगळ्यांना गणपतीची गडबड असेल, उद्या गणपती बसणार आहेत ना, मग गणपती बसायची गडबड